माझं नाव सायली विनोद निलवे आहे. मी 9वीत आहे. मी इंटरमिजिएटमध्ये मला ग्रेड ए मिळालं म्हणून आम्हाला प्रोत्साहित केलं आहे. कॉस्मोपॉलिटन स्कूल व शिवसेना यांनी आम्हाला ट्रॉफी देऊन सत्कार केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला खूपच छान वाटतं आहे. अजून पुढे न्यू ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्ट घ्यायला मोटिवेट होते मी. त्यासाठी थँक्यू. ही माझी मुलगी सायली विनोद निलवे क्वीन मेरी स्कूलला 9th स्टँडर्डमध्ये शिकते आहे. कॉस्मोपॉलिटन स्कूलने इंटरमिडिएट स्कूलमध्ये ए ग्रेड मिळाल्याबद्दल जो काही सत्कार केला आहे, जे काही फॅलिटेशन केलं आहे, त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करते. मेरा नाम खनक नाग है. मैं 9th स्टैंडर्ड में हूँ क्वीन मेरी स्कूल से. मुझे कॉस्मोपॉलिटन की तरफ से एक ट्रॉफ़ी और एक मेडल सर्टिफिकेट मिला है. मैंने इंटरमीडिएट एग्ज़ाम में ग्रेड ए लाया है और मुझे ये फेलिकेशन सेरेमनी बहुत अच्छा लगा. थैंक यू. बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण अगदी तंतोतंत पालन ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शिवसेनांच्या मार्फत होत आहे. नेतृत्व खंबीर असेल तर पदाधिकारी ही त्याच लेवलला चालतो, त्याच पद्धतीने चालतो. ह्याचं प्रथम उदाहरण म्हणजे या मीरा भाईंदर शहराचं जे नामांतर बदल करण्यात आलं. मीरा भाईंदर शहराची कला आणि कलाकारांना जोपासण्याचं काम जे प्रताप सरनाईक करतात, आज त्याच अनुषंगाने त्याच मार्गाने आज पदाधिकारी पण चालत आहे. प्रभाग 19च्या या पदाधिकारी मुस्तफा वनारा या उपजिल्हा अधिकारी जे आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे शिवसैनिकांनी इकडच्या शाळकरी मुलांसाठी एक विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये इलेमेंटरी इंटरमिजिएट एक्झामच्या सराव परीक्षेचा असू दे किंवा 10वीच्या सराव परीक्षेचा असू दे, पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्या मीरा भाईंदर शहरातील जे इलेमेंटरी या इंटरमिजिएट या कलाच्या स्पर्धा असतात, ह्या महाराष्ट्र शासनाच्या असतात. ह्या परीक्षा पुढे भविष्यामध्ये आर्ट गॅलरीमध्ये असू दे किंवा पुढे जे स्कूल ऑफ आर्ट या कॉलेजमध्ये जेव्हा तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी ह्या खूप गोष्टी अभिनंदन असं ह्या खूप गोष्टी उपयुक्त पडतात. याच गोष्टीमध्ये ज्या मुलांनी ए ग्रेड प्राप्त केले होते, आज त्यांचा गुणगौरव करण्यात आला होता. मुलांना एक कर्तृत्वाची थाप त्यांच्याकडनं देण्यात आली होती. ह्या विशिष्ट कार्यक्रमामध्ये पदाधिकारी असू दे किंवा जे शाळकरी मुलं असू दे, त्यांच्या पालकांसहित आज खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. आपण जाणून घेऊ पालकांच्या नक्की त्याच्या पाठीमागे भूमिका काय, ज्या मुलांना पुरस्कार मिळाला त्यांची भूमिका काय आणि ह्या पदाधिकाऱ्यांची भूमिका काय. शिवसेना प्रभाग क्रमांक 19 में हमारे बहुत ही अच्छे उत्कृष्ट पदाधिकारी मुस्तफा वनारा तथा उनकी पूरी टीम ने जो है हर बार के जैसे इस बार भी जो है प्रभाग क्रमांक 19 में यहाँ पे कॉस्मोपॉलिटन स्कूल में प्रभाग के सभी बच्चों को उन्होंने ड्राइंग कंपटीशन रखा था. उसमें उत्कृष्ट बच्चे जो आए हैं उनको उन्होंने ट्रॉफ़ी और पुरस्कार देने का काम किया है. तो मैं बहुत बहुत शुभकामना देता हूँ हमारे शिवसेना के सभी पदाधिकारियों को और स्पेशली थैंक यू बोलता हूँ मैं कॉस्मोपॉलिटन स्कूल मैनेजमेंट को कि उन्होंने बहुत अच्छा कॉपरेशन करते हैं. जब भी हमारे पदाधिकारी आते हैं और मैडम पाठक मैम है और उनका पूरा स्टाफ जो है बहुत अच्छा सपोर्ट करता है. तो हमारे पदाधिकारियों को भी एक सपोर्ट मिलता है और कॉस्मोपॉलिटन स्कूल का जो रिस्पांस है वो बहुत अच्छा रहता है. तो मैं बहुत बहुत शुभकामना देता हूँ क्योंकि हमारे भविष्य अगर स्टूडेंट हमारे अगर अच्छा करेंगे तो ही जाके हमारा कल अच्छा होगा. तो इसके लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूँ स्पेशली हमारे शिवसेना प्रभाग क्रमांक 19 के सभी पदाधिकारियों को. मीरा भाईंदर शहर में बड़ा सबसे बड़ा आर्ट फेस्टिवल हो रहा है, चालू हुआ है और उसमें ड्राइंग सबसे लेके यहाँ के बच्चे भी आगे जाके भविष्य में उधर आर्ट फेस्टिवल में हिस्सा ले सकते हैं. क्या बताएंगे उसके लिए? बिल्कुल आर्ट फेस्टिवल में भी हिस्सा लेंगे और ये हमारे आर्ट फेस्टिवल जो हमारे लोक लाडले मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक जी द्वारा सतत कई वर्षों से मीरा भाईंदर शहर में चल रहा है. तो हमारे मीरा भाईंदर का कल्चर बहुत आगे लेके जाने का काम वो कर रहे हैं और यहाँ से नहीं, यहाँ का आर्ट जो है पूरी दुनिया में देखी जाएगी एक दिन और दुनिया से लोग मीरा भाईंदर में आएंगे. इस राह पे जो इस ओर हमारा मीरा भाईंदर चल पड़ा है. तो मैं बहुत बहुत शुभकामना देता हूँ हमारे लोक लाडले मंत्री हम सबके पेरेंट्स माननीय श्री प्रताप सरनाईक जी को. खूप छान वाटलं आणि प्रभाग 19मध्ये असे छोटे मोठे कार्यक्रम मुस्तफाबाई करत असतात. जनजागृतीही चांगलं करतात आणि आपले आदरणीय पालकमंत्री, परिवहन मंत्री, आपले कार्यसम्राट आमदार
सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बरेच कार्यक्रम मुस्तफाबाई घेत असतात. ते म्हणजे मुलांच्या व्यतिरिक्त बाकी पण जसं नगरपालिकेचे काही सुखसुविधा आहेत त्याही पुरवतात आणि पुढच्या पिढीसाठी खूप चांगले कार्यक्रम घेतात. आत्ताच त्यांनी एक्झाम घेतल्या मुलांच्या, त्या संदर्भात आम्हाला इथे बोलवण्यात आलं आणि त्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेटचं वितरणचं कार्यक्रम केलं. खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. आम्ही आमचे कार्यसम्राट परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे सहकारी, आमचे परिवार, जी आमची टीम आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही मुलासाठी काय करायला पाहिजे, काय बेस्ट आपण काय फ्युचरसाठी चांगला करू शकतो ते आम्ही प्रयत्न करत आहे. त्याच हिशोबाने आता तुम्हाला माहीत असेल की आम्ही एक्सरसाइज प्रॅक्टिस एक्झाम घेतली होती आणि त्याच्यानंतर आज एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट जे महाराष्ट्र बोर्डची एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये ज्या मुलाला ए ग्रेड आला आहे त्या मुलांना आम्ही ते बोलवून एक सर्टिफिकेट आणि एक ट्रॉफी देऊन त्यांना आम्ही सन्मानित केलं आहे. मुलाचा आत्मविश्वास वाढला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच एका ठिकाणी मीरा भाईंदर शहरासाठी आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. तिथे खूप सारे पेंटर्स आहेत. उद्या भविष्यामध्ये आज ज्यांचा सत्कार झालेला आहे हेही पेंटर त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले, काय सांगाल? नक्की होऊ शकते. ते जे ड्रॉइंग आहे एक कला आहे आणि त्या ड्रॉइंगसाठी मोठा एक फील्ड आहे. ड्रॉइंगमध्ये जाऊन आपला फ्युचर बनवू शकतात मुले आणि आज तुम्हाला माहीत असेल बरेच मुले जे आहे ते ड्रॉइंगमध्ये भरपूर इंटरेस्ट घेत आहे. म्हणूनच आम्हाला पण असं वाटतं की ना या ड्रॉइंगसाठी काय ना काय आपण केला पाहिजे. जी इंटरमीडिएट और एलिमेंट्री के जो ड्राइंग टेस्ट होते हैं, जो स्टेट लेवल पे जिसके मार्क्स जो है बोर्ड एग्ज़ाम में कैलकुलेट होते हैं, चाहे वो HSC का बोर्ड एग्ज़ाम हो चाहे वो SSC का बोर्ड एग्ज़ाम हो, उसमें वो मार्क्स जो है कैलकुलेट किया जाता है. उसका हमने प्रैक्टिस टेस्ट लिया था जो कुछ महीनों पहले लिया था, जिसका रिज़ल्ट डिक्लेयर हुआ है और हमने सभी A ग्रेड वाले बच्चों को जिन्होंने A ग्रेड स्कोर किया है उनको आज सम्मानित किया और उन्हें ट्रॉफ़ी दिया और सर्टिफिकेट दिया ताकि वो लोग जो है आगे अपने जो उसके बाद जो उन्होंने इंटरमीडिएट में भी जो स्टेट लेवल का जो था उसमें भी पार्टिसिपेट कर A ग्रेड लाए थे और ये मार्क्स जो होते हैं उनके बोर्ड के रिज़ल्ट में कैलकुलेट होता है, वो बहुत बेनिफिटेड होता है उनके लिए, इसलिए हमने ये प्रोग्राम रखा था आज. दरवेळी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण तुमच्याकडनं घडत असतं, त्याबद्दल काय सांगाल? आमचे कार्यसम्राट परिवहन मंत्री माननीय श्री नामदार प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नुपूरनगर शाखेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. विविध सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत असतो. मुलांसाठी खास करून विविध क्षेत्रामध्ये स्पोर्ट्स असू द्यात, कला असू द्यात, शिक्षणामध्ये असू द्यात, काही ना काही आमचा उपक्रम चालू असतो. हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. पण एका इंग्लिश लिटरेचरने बोलून गेलं आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ह्या धर्तीवरती आम्ही शाळेच्या मुलांसाठी सराव परीक्षा घेतो. चित्रकलेची जी प्रॅक्टिस एक्झाम घेतलेली होती आम्ही, त्याच्याचमुळे मुलांना त्यांच्या ग्रेड्स वाढलेले आहेत. SSCची सुद्धा आम्ही प्रॅक्टिस एक्झाम घेतली होती. आज प्रत्येक मुलाचे कमीत कमी एक 10 ते 12% त्यांच्या फायनल एक्झाममध्ये वाढलेले आहेत. हा अभिप्राय आम्ही स्वतः देत नाही आहेत, त्यांच्या पालकांकडून आम्हाला मिळतो आहे, प्रत्येक शाळेच्या टीचरकडून आम्हाला हा अभिप्राय मिळतो आहे. तर आम्ही कुठे ना कुठे चांगलं काम करतो आहे. आमचे माननीय कार्यसम्राट आमदार साहेबांचा एक आशीर्वाद आमच्या हातवरती आहे आणि आमचे मुस्तफा साहेब जे उपजिल्हा प्रमुख आहेत, आमची पूर्ण टीम आहे. सर्व आम्ही जोशाने जोमाने आणि एकत्रित काम करतो आणि ही टीम अशीच काम करत राहील अशी आमची अपेक्षा आहे.